बऱ्याच प्रोडक्ट्सच्या पॅकेजेसवरती आपल्याला टीएम लिहिलेलं आढळतं किंवा आर लिहिलेलं आढळतं. म्हणजे त्यांच्या ट्रेडमार्क जो आहे, रिबॉक असेल तर त्याच्यावरती आर लिहिलेलं आढळतं, किंवा असे बालाजी असेल तर त्याच्यावरती आर लिहिलेलं आढळतं, किंवा टीएम लिहिलेलं आढळेल. छोट्या गोल करून त्याच्या आत टीएम किंवा आर लिहिलेलं असतं. तर याचा अर्थ काय? तो टीएम याचा अर्थ अप्लाइड फॉर ट्रेडमार्क. म्हणजे ट्रेडमार्कची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हे मार्क आहे, आणि अजून आर म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याचं आलेलं नाहीये. आणि जेव्हा आर लिहिलेलं असतं याचा अर्थ असा की ट्रेडमार्क हे रजिस्टर्ड झालेलं आहे. म्हणजे या मार्कचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्या ग्रुपकडे आलेलं आहे. सो त्यामुळे या मार्कचं कुणीही जर व्हायोलेशन म्हणजे त्याप्रमाणे सिमिलर केलं तर जे ट्रेडमार्क इन्फ्रिंजमेंटचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते फेस करायला लागू शकतात. सो आता टीएम टू आर ही जी प्रोसेस आहे ही अत्यंत महत्वाची आहे. आपण टीएमसी म्हणजे ट्रेडमार्कच्या सिरीज मधले जे सर्व व्हिडिओज आहेत ते आपण प्रॉपर बघा, म्हणजे तुम्हाला ट्रेडमार्क फाईल कसं करायचं याची आयडिया येईल. आपल्याला कुठलीही शंका असेल तर नंबर हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, सो तिथून घेऊन व्हॉट्सअपवरती संपर्क साधा. आता ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्हणजे टीएम फाईल केल्यानंतर, टीएम फाईल करायला हा 1 किंवा 2 दिवस हे पुरेसे आहेत. आता वेबसाईटला थोडंसं अडचण असल्यामुळे त्याला दुसरा दिवस लागू शकतो, पण साधारणतः एका दिवसामध्ये आपण टीएम हे लिहू शकतो. आणि बऱ्याच वेळा परिस्थिती अशी निर्माण होती की आमचं एखादी गोष्ट प्रिंटिंगला जाणार आहे, त्याची डाय बनवायची आहे, किंवा ते कमॉडिटीमध्ये त्याचं डिझाईन फिक्स करायचं आहे, लोगो हा बनवायला द्यायचा आहे, या अशा सर्व गोष्टी असतात. आणि आम्हाला ते टीएम टाकून द्यायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नाहीये, किंवा आपण ट्रेडमार्कला आपण सबमिट केलं नाही पण ते आता आम्हाला करावं लागणार आहे. तर अशा वेळी टीएम जेव्हा लिहायचं असतं तेव्हा तुम्ही ते लिहू शकता, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही आहे. आणि ते झाल्यानंतर आपण जरी ऍप्लिकेशन केलं तरी चालू शकतं, कारण की टीएम म्हणजे अप्लाइड फॉर ट्रेडमार्क. सो ही एक बऱ्याच जणांना शंका असते, याचं आपण समाधान दिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट अशी की आर कधी लिहायचं, म्हणजे टीएम जर समजा एक्झामिनेशन स्टेजला आहे किंवा हिअरिंग स्टेजला आहे तर याच्या कुठंही आपण आर नाही लिहू शकत. जेव्हा प्रॉपर सर्टिफिकेट येतं तेव्हाच ते टीएम बदलून त्या ठिकाणी आर केलं जाईल. सो ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता ही जी प्रोसेस आहे की आधी एक्झामिनेशन होईल, त्यानंतर ऑब्जेक्शन, मग परत हिअरिंग, ही सर्व प्रोसेस टाळण्यासाठी प्रॉपर सर्च घेणं गरजेचं आहे. आणि सर्चमध्ये जे रिझल्ट येतात त्या दृष्टीने मार्क आपल्याला बनवायला पाहिजे आणि टीएमला जायला पाहिजे. त्यामुळं त्यानंतरच टीएम ते आर ही जी जर्नी आहे ती स्ट्रेट अवे होईल. आणि 6,000 रुपये आपलं म्हणजे थोडक्यात 4,500 रुपये गव्हर्नमेंट फी आणि 1,500 रुपये प्रोफेशनल फी आणि 100 रुपयेचा स्टॅम्प पेपर, म्हणजे 6,100 रुपयेमध्ये आपलं पूर्णपणे ट्रेडमार्क हे रजिस्टर होईल. म्हणजे टीएम ते आर ही आपला जो प्रवास आहे तो 6,100 रुपयेमध्ये होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात 1,500 रुपये हेच प्रोफेशनल फी मध्ये ते होऊन जाईल. सो याच्यासाठी इतर व्हिडिओज देखील ट्रेडमार्क सिरीज मधले बघा. आपल्याला कुठलीही शंका असेल तर व्हॉट्सअपवर संपर्क साधा, आपण 100% यामध्ये मदत करू शकतो. थँक्यू.